सदलगा शहरातील आणि पंचक्रोशीतील अनेक वर्षापासून पारदर्शी व्यवहार व निस्वार्थी सेवा यामुळे एक विश्वसनीय संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संस्थेची काल पंचवार्षिक निवडणूक शांततेत व सुव्यवस्थेत पार पडली। यामध्ये पूर्वीपासून सत्तारूढ असलेल्या जनता विकास पॅनेल यांना सभासदांनी बहुमोल मत बहाल करून भरघोस मतांनी विजय करून दिलाय। यामध्ये विजय उमेदवार खालीलप्रमाणे: सामान्य क्षेत्र तारदाळे आदगौडा भाऊ, तेलसंग विजयकुमार मल्लाप्पा, देसाई रमेश अण्णासाहेब, पडलाळे बाबू सत्याप्पा, पाटील चंद्रकांत आप्पासाहेब उर्फ औबा, पाटील राजगोंडा रामगौडा, पाटील रायगोंडा श्रीपाल, पाटील विद्यासागर रामगौडा, बदनिकाई उदय कुमार, बाजके अण्णासाहेब अप्पन्ना, महिपती लगमन्ना सोमराय। सामान्य महिला मतक्षेत्र दीक्षित वर्षा विजय, भेंडवाडे निर्मला सुरेश, मागासवर्गीय अ वर्ग जमादार अल्लाबक्ष बादशाह, मागासवर्गीय ब वर्ग पिराजी संजय वसंत, परिशिष्ट जाती क्षेत्र मेलाळी राकेश सुधाकर। संस्थापक स्वर्गीय कुमार बदनिका यांच्या प्रेरणेने आणि त्यांच्या विचारानं कार्य करणाऱ्या जनता विकास पॅनल यांना यश मिळाल्यानं सर्वत्र कौतुक केलं जाते। भरघोस मताधिक्यानं विजय झालेल्या उमेदवारांच्या हाती मुख्य सूत्र देऊन संस्थेचा विकास व्हावा अशी अपेक्षा सर्वसामान्य सभासदांनी व्यक्त केली। त्याचबरोबर नवनिर्वाचित संचालक ॲडव्होकेट श्री रमेश देसाई यांनी सर्व सभासदांचे, निवडणूक अधिकाऱ्यांचे, कार्यालयीन कर्मचाऱ्यांचे, बंदोबस्तासाठी आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचे आणि प्रसार माध्यमांचे आभार मानले आणि सहकार केल्याबद्दल सर्वांना धन्यवाद दिले। संस्थेचा पारदर्शी कारभार पूर्वीप्रमाणे सुरू राहील अशी सर्वांना ग्वाही प्रसार माध्यमांशी बोलताना दिली। सदलगा शहर प्रतिनिधी अण्णासाहेब कदम।